बरे झालं साक्षात जवळ आलो जेजीवाले उलीशी काळजी नाही आहे. काळजी आपणच करा बापा. लेकराची काळजी मायलेच करा लागते बापा. कोणी नाही करत. एखादी कानावर नाही घेऊन राहिलं. ते पोरगी आली नाही तिला तर काहीच नाही आहे. आणि घरच लावते बिचारी. आणि कधी आपल्या मायच्या घरी या जरासं करू लागा तिला ते नाही समजत. सासरचं माझ्या सासू मला कल्ला पडत. माझ्या सासूची तब्येत नाही आहे असं आहे. लोकांच्या पोरी बाई किती करू लागते किती ते करू लागाले. भावाचं साक्षगण 2 दिवसांत तोंडावर आहे. पण यायले ना शिदोरीची आहे ना कायची आहे. पोरीले शिदोरी द्या लागते नवरीले. तिकडे कुठे जाऊन बसले ये ना इकडे. मला गोष्ट सांगायची या इकडे. हो येतो. काय म्हणते रे बा? इकडे नावाजवळ बसा इकडे. हलक्या कशी बसायला लावतो बसा म्हटलं ना तुम्हाला. बापा मागं लागतो का आवडतं निसती. नाही तर का तुम्हाला काहीच काळजी नाही ना. माच मागांसारी काळजी नुसती बाहेरची धुन आहे ना निसती. दिवस निघाला का चाललं तिकडे बसायला. दिवस निघाला चाललं बसायला. काय बोलतो माझी ढिम्मक मिळाळ करून राहिली. तुला का बाहेर बसायला दिसतो काय? कामानी मला धंदे नाही आहे. निसती मोशी जाऊ द्या तो विषय. बोल आता. तुम्हाला काही काळजी गिजी आहे का? पोराचं साक्षगण 2 दिवसाचा आहे तोंडावर आहे. ते शिदोरीचं सामान लागते. शिदोऱ्या सामानाला किती वेळ लागते म्हटलं. 2 दिवस लागते म्हटलं. शिदोरीचं सामान आज काय इथे आहे का? घेतलं लिपस्टिक घेतलं नेल पॉलिश द्यायला. आता तसं नाही आहे. सगळ्याला द्यायला लागते. साऱ्याला इनेल द्यायला लागते. आणि पोरीले अलग द्यायला लागते. आणि ते काही एवढंच द्यायला नाही हो. आजकाल लय आहे. मला नाही आठवत ते सामान. आणि आता कसं करा मला तर काय समजून नाही राहिलं. काय सुचून नाही राहिलं. तू कोणाची गरज आहे असं बोलता तुम्ही. मला समजलं असतं मी काय म्हटलं असतं. दुसऱ्याला हाती घेतलं असतं. आजकाल नवीन आहे. नवीन द्यायला लागते. ते जुनं आहे. आमच्या वेळेस आपल्या वेळेस जुनं होतं. ते नाही न्याय लागत. काय शिदोऱ्या राहते बाबा आजकालच्या. काय किती मस्त राहते. काय काय साधी भाजी घेणं. साधी भाजी किती नाही घ्यायला लागत. आम्ही पाल जातो ना म्हटलं. काय म्हटलं अशा ठेवल्या राहते अशा बरोबर सगळं सजवते म्हटलं. मग आपलं नाव निघते ना तिथं. तुम्हाला काय आहे कंजूस आहे असं होते ना. आम्ही पाल जातो तर किती चांगलं वाटते म्हटलं. पोराच्याकडे काय शिदोऱ्या देते बाई. तुम्हाला काय आहे बाबा तुम्ही बायाच लावते नवीन प्रथा. आम्हाला बायशिवाय कोणतं काम भागते तुमचं. एखादी आपल्या घराची पोरगी घेऊन जाते सोबत कसं त्याला समजते. माझी पोरगी असती तर मग काय लागलं असतं. तिलाच घेऊन गेली असती ना. पण आपल्या पोरीला फोन करायला लागते. नाही तरी 2 दिवस राहिले. मला काय सुचत नाही काय आहे तर काय घ्यायला लागते तर. आणि तिला काय घ्यायला लागते. अधिक आजकाल ते माननीसाठी हे घ्यायला लागते. साड्या घ्यायला लागते. आता 5 नाही म्हणते आपल्याला. मग 5 नाही तर 5 साड्या घ्यायला लागते. आणि त्याला अधिक काही द्यायला लागते. गंज द्यायला लागते. चहा हे ते लय आहे. माझी एकटीला सुचत नाही. म्हणून राहिली का आपल्या पोरीला फोन करू का बा. बोलावून घेऊ का तिले. आपल्याला काय तिला बोलावून घेतलं नाही तर 2 दिवसांनी बोलावं लागतं. आताच बोलावून गेलं तिला कसं तुला बरोबर सोयीस्कर होते. सामान गिमानाला व्यवस्थित सगळं व्यवस्थित होऊन जाते. काय काय लागते तो बाबा आम्ही तिले बोलावतो. बसाल तुम्ही राहतं का निसती मा पोराच्या मागं कटकट लावते. ती करते तर मा पोराला निसती हेड हसवल्यासारखी. काऊन मा पोराच्या मागं लागली. आई मी काय म्हणत होती साक्षगंध आहे. आता 2 दिवस राहिले. आता एवढ्या दिवसाचं काहीच नाही केलं. शिदोरी यायला लागते. तुम्हाला तर माहिती आजकाल शिदोऱ्या किती मस्त राहते. तुम्ही जात असताना पाहिले तर ते शिदोरी सामान घ्यायला लागते. इनमानीचं सगळं घ्यायला लागते. साड्या घ्यायला लागते. 5 साड्या घ्यायला लागते आपल्याला. 5 साड्या देत बसतं. 2 दे ना. त्या सख्या 2 जमा आहे ना. ते दे ना. काय दिले तुम्ही काय एवढे झंझटीत पडत बसतं. नाही जेवढं रीतिरिवाज आहे तेवढं करायचं लागते. कायले पाहिजे मग कोणाचंही नातेवाईक असलं म्हणजे मग रुसून बसते. तुम्ही पाहिलं नाही काय. आपल्याला दिलं नाही म्हणजे आपल्याला कसं वाटते. आम्ही काल लक्ष होई का बा असं होते ना. मोठेपणा आहे त्या अंगात भरला. आम्ही नाही आपलं अंतर पाहून पाय पसरा. आई खायले आपली कमजोरपणा दाखवायची आहे ना. कोणाला वाटत असते ना का आपली पुतणी होय द्यायला पाहिजे म्हणून असं असते ना. मग पैसे देत असेल ना तर आपण कसं हे करा. आता 5 सांगितलं म्हणते ना. 5 आहे म्हणून ना. नाही हलकटल्यासारखं होते ते. हलकट धंदा करायला पुरत असते. मग आपलंही आहे ना. आपण 5 जणी बसवायच्या. आपल्या 5 दाखवायच्या ना. बाबा बरोबर तुम्ही तुमच्या मतानं तिच्या माहिले म्हटलं ना. पहिलेच म्हटलं फोन केला होता तर म्हटलं का तुमच्या किती हिना आहे तर 5 आहे म्हणे. आणि असं चांगलं वाटते काय. त्याने 5 सांगितले ना आपण 3च नेले. भलं चांगलं होते. चांगलं नाव होते आपलं. घे ना जराशा हलकटल्या जराशा हलक्या 100 रुपयाच्या लांब घे ना. असंच पटत नाही आई तुमचं. जिथं हलकटपणा दाखवता तर इथेही दाखवता काय. आपला हलकटपणा होते ना. आपल्या पोराची कंपना होते ना. आणि आपली कंपना होते काय दिल्या निदान घाला जाऊ तर द्या लागन साड्या इनमानीच्या. बाई हे लावू नको. अगोची बोलू नको राहू दे. ते बंद करतो याला नाटक. बायकोच्या मनाचं आहे नुसतं बायकोचं ऐकते. काय ऐकते मायावलं काहीच नाही ऐकत. तुली सई आई तुम्हाला माहित नाही. गावी म्हटलं गोष्ट जाते. तिथं अशा ठेवल्या राहते साड्या. बाया हात लावू पाहते म्हटलं पोत कसं आहे म्हणून. तुम्हाला काय माहित आहे ना. त्याचंच नाव नाही होत बेका. आपला हलकटपणा दिसते तिथं. आम्ही कुठं म्हटलं पाहायला गेलं शिदोरी साडी कशी आहे पाहतं. इच्छात इनी अशीच साडी दिली आम्हीच म्हणणार होय ना. म्हटलं तिथं म्हटलं असं पाहते काजू किती का काजू तर उलिशेत टाकली माय. अशा गोष्टी करते. साखर तर उलिशेत दिली माय. असं आहे राहते. बरं चांगलं दे. चांगलं सगळं चांगल्या क्वालिटीचं दे. ते तसं हे म्हटलं जे शिदोरीतलं सामान असते ते नेल पॉलिश लावून पाहिजे बाया. आणि म्हणते हलकट दिलं माहिती आहे तर म्हणते तोंडावर बघते म्हटलं ही मोठी हलकट आहे असं होती म्हटलं. मग ना तुला हलकट समजते. वर्ष झालीच पाहिजे. नाही आम्ही चांगलं देतो. कसं आहे चांगलं नाही वाटत. चांगलं द्या लागते. पण तिथे इच्छाच मोठेपणा झाला पाहिजे म्हणून पाय कशी करते समार. जसं काही मानच नाही आहे. सासू पण आता काही आहेच नाही मायाला राहिला इथं. झाली हे सासू मी झाली सोन. आधी स्वतःच्याच मनाची लावते ना. मी फोन करतो येऊन जा म्हणून लवकर. त्याच पोरी फोन करता का मा पोरीला कर ना. माझी पोरगी येते ना. तिला नाही याव का. तिला नाही बोलत का 2 दिवस अगोदर. त्या पोरीला बोलत स्वतःच भलं समजते बा तुम्हाला. काय बोला ह्या बुढीसोबत काही समजत नाही बापा. लयच मागा लागते बापा. आणि ती माय पोरगी काही म्हटलं का माय पोरगी मायच आईचं नुसतं मेरी गिनो.
हो ताईला केला होता मी फोन. ताई येतो म्हणे, जमलं तेव्हा सांगतो म्हणे, म्हणून मी ताईला फोन केलता ना. तुमच्या साधून मी करतो ना. मग आता साधूचा भाऊ आहे नाही ना बा. कळलं ना, ते तर कसंच पटत नाही. ताईला म्हणते कशा आल्या बोला समजते, आलं पाहिजे म्हणून दुसऱ्याचं आलं पाहिजे नाही तिले. तिच्या कोणाचं भलं वाटते, मला नाही वाटत मा बहिणीला बोला म्हणून मा पोराचं साक्षगंध आहे तर. मा बहिणीला तिच्या डोक्यावर बसते ना. बहिणीला टुचक टाचक बोलतच राहते. मग ताईली फोन करून देतो अधिक येऊन जा म्हणतो आजच. आणि आपल्या पोरीला फोन करतो ये म्हणून, आता आम्हाला गरज आहे बा तू आली तर ये म्हणून. त्या बहिणी गिनीला बोलाव ना, भाऊ गिवारी बोलाव ना, साक्षगंधाले आणि अगोदरच्या बहिणीला बोलाव ना, जरा हातभार लागते ना. किती समजते. एकदाचा पुरीला फोन करून घेतो आणि मोकळं होऊन जाते आणि बोलावून घेतो तिला आजच. हॅलो बाई, काय करू राहिली? नाही गो आई, आत्ताच माझं आवरून झालं. यांना मी टिफिन दिला, हे ऑफिसला गेले तर, आणि मुलीला माझ्या स्कूलला पाठवलं. थकली गो, यांना सगळ्यांना ड्रॉप करून दिलं तर. असं मग पुरीला शाळेत नेऊन देत वाटते तूच ना गो आई. द्यावंच लागते ना, कसं दुसऱ्याच्या भरोश्यावर मी तिला पाठवत नाही. मीच नेऊन देते तिला. आहे ना स्कूटी, कशाला मग मी नेऊन देत असते ना, आणि मी घ्यायला जात असते तिला. चांगला आहे चांगला आहे. मी काय म्हणतो बाई, ये ना शिदोरी गिदोरी घ्यायला लागते ना, 2 दिवस घे ना, ये ना घरी आपल्या. झालं ना बाई, मला तर टेन्शन आलं. आणि कोणी सोबतही नाही आणाले, आणि मला काही समजत नाही एवढं त्याच्यातलं. साड्या गिड्या चांगल्या घ्यायला लागते, आणि ते सगळं काही काही सामान घ्यायला लागते म्हणते ना, शिदोरीचं लय द्यायला लागते ना आजकाल. तर मला काही एवढं समजत नाही. तू ये म्हटलं. बाई माझं जमन का येणं? मी यांना तर विचारले मी, स्कूलला सुट्टी मिळेल का? अहो पोरी 3 दिवस घे ना सुट्टी. काय होते, 2-3 दिवस शाळा पडली तर पोरीची. आई तिचं शिकवलेलं पडते मग ते डबल शिकवत नाही ना गं, म्हणून ट्युशन हे म्हणता ना, ट्युशनच्या मामले शिकून द्यायला लावतो ना. तसंच करावं लागेल, तिच्या टीचरला म्हणावं लागेल का बा त्यांना शिकून द्यान का म्हणून. मग येऊन जाईल. मी यांना फोन करते आणि चौका म्हणून हो बाई करत जायला, पण नाही तर मी करू काय ग? तू कशाला करते? मीच म्हणते त्यांना, ते मला जाऊ देते, असं काही नाही आहे त्यांचं. फक्त आईकडे लक्ष ठेवायला मग आता पाहावं लागेल कोणाला. नाही कधी घराच्या बाई गेले आई इथे, असं नाही आहे कोणी कोणावर लक्ष ठेवते म्हणून. कोणी आपलं असल्याशिवाय त्यांना सांगता नाही. हो पाय मग कोणी असं तर ठेवते सासूपाशी. ते बाई आता आम्हाला तुझी गरज आहे. नाही तर मग वेळेवर येत नाही म्हणून जवायला सांग आणि येऊन जाय लवकर. गाई येते था तसे बाई, कसं आहे अधिक सामान घ्यायचं आहे आपल्याला. हो आजच येते. सर्व कामं करायला उशीर झाला. हे ओवीनं काने सगळं धिंगाणा करून ठेवला होता. याच्यात घुसते त्याच्यात घुसते, हे सामान काढून ठेवते, सगळं म्हणजे घरात पसाराच करून ठेवते ते स्कूलला जायच्या अगोदर. एवढं आहे ना का स्कूलमध्ये ते स्वतः हाताने खात सुद्धा नाही. लावून बात्या तू कधीच मग आता मायरा घेऊन तुले. एवढं नाही, लेकराला जीव घालायला लागत असते हातानं. 3 वर्षाची झाली ना, कशीच खात नाही ते हातानं. लेकराला सवय लावा लागत असते. असं कसं आता तू कुठं जायचं शाळेत, तूच जात जाशील का तिले जीव घालायला? मग जेवती किती शाळेत? मी तिच्या टीचरला म्हटलं ती खात नाही बा हातानं, तिला बा तुम्ही चारून देत जा. तिची टीचर मग तिला देते थोडं 2-3 घास भरून. तिची टीचर तिला सवय लावत आहे म्हणा, लावते वाटते तिला हातानं. फक्त ती घरी जराशी नखरे करते. तेच लाडून गेली ती बाया. तू जास्त डोक्यावर घेतलं ना. ते लहानपणी सवय लावायला लागते जराशी. 1-1.5 वर्षात झालं का लेकरू बाबू काय म्हणा लागत असते. नुसतं हातानं. मग ठेवतो.